मदत म्हणून अवघ्या 100 रुपयात 6 जिन्नस असलेला एक अन्नधान्यांचा संच दिला जातो। परंतु या संचातील शिधा काळ्या बाजारात विकण्यासाठी नेला जात असल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे। सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा साठा पकडण्यात आला। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शिधा वाटप दुकानाला टाळे ठोकण्यात आले आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून काही सण उत्सवांच्या काळात अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्यांना 6 अन्नधान्य असलेला एक संच सवलतीच्या दरात म्हणजे 100 रुपयात दिला जातो। यावेळी सण उत्सवांच्या काळात गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होतो। आचारसंहितेमुळे गेल्या 3 महिन्यात हा शिधा देता आला नव्हता, त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या तोंडावर हा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अंबरनाथ शहरातील अशा प्रकारे आनंदाचा शिधा आणि पंतप्रधान योजनेतील शिधा वाटप दुकानांमध्ये देण्यासाठी आला होता। येथील पूर्वेतील महालक्ष्मी नगर येथील शिधा वाटप दुकान क्रमांक 46F1 या दुकानातील हा शिधा एका टेम्पोमधून बाजारात विक्रीसाठी नेला जात होता। याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी हा टेम्पो अडवून हा गैरप्रकार उघडकीस आणला। याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी टेम्पो आणि त्यातील शिधा जप्त केला। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सुभाष भारती आणि कुंदन कुमार गुप्ता या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावेळी 4,35,000 रुपयांचे विविध अन्नधान्य जप्त केले आहे। अपहार करण्यात आलेल्या अन्नधान्यांच्या साठ्यात 1,14,000 रुपयांचा 2,875 किलो तांदूळ, 5,570 रुपये किमतीचे प्रधानमंत्री पिशवी, 557 नग अंत्योदय साखर 10 किलो, साडी 2 नग 700 रुपये, 76,500 रुपये किमतीचा आनंदाचा शिधा यात रवा, साखर, चणा डाळ, तेल प्रत्येकी 1 किलो, 27,000 रुपये किमतीचा आनंदाचा शिधा प्रकारातील 270 नग तेल असा जिन्नसचा समावेश आहे।